हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वंदनास टीचिंग सेंटर. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन शिकलेलो आहोत. आज आपण विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन शिकणार आहोत. आता पहिल्यांदा उदाहरण पाहूया. रीनाला टरबूज आवडते. आता पहा, याच्यामध्ये रीना हे नाव आहे, टरबूज हे सुद्धा नाव आहे आणि आवडते हे काय आहे, क्रियापद आहे. दुसरं वाक्य पाहूया. रवीला नागपूरला जायचं आहे. याच्यामध्ये रवी हे सुद्धा एक नाव आहे, नागपूर हे नाव आहे, जायचे हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि आहे हे एक क्रियापद आहे. त्याच्यानंतर पुणे हा जिल्हा आहे. पुणे हे एक नाव आहे, जिल्हा हे सुद्धा एक नाव आहे आणि आहे हे एक क्रियापद. आता या चारही वाक्यांमधलं पहिलं वाक्य जर आपण बघितलं, रीना आणि टरबूज ही दोन नावं आलेली. याच्यामध्ये काय झालेलं आहे की एका विशिष्ट मुलीचं नाव आणि एका विशिष्ट फळाचं नाव आलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पण रवी आणि नागपूर ही दोन नावं आलेली. रवी हे पर्टिक्युलर मुलांचं नाव आलेलं आहे आणि नागपूर हे एका जिल्ह्याचं किंवा गावाचं नाव आलेलं आहे. आता मोर हे एका पक्ष्याचं नाव आलेलं आहे. तसंच पुणे आणि जिल्हा हे चौथ्या वाक्यात दोन नावं आलेली आहेत. त्याच्यामध्ये पुणे हे एका जिल्ह्याचं नाव आहे आणि जिल्हा हे सुद्धा एक नाव आहे. आता आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जिल्हा हे काय आहे, सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन म्हणून ओळखलं जातं. आता बाकीची जी उदाहरणं आहेत त्याच्यावरून आपल्याला अशी व्याख्या करता येईल की ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो त्यास आपण विशेष नाम किंवा प्रॉपर नाउन असं म्हणू शकतो. आता याची काही उदाहरणं आपण घेऊया. जसं श्याम हे एका मुलाचं नाव आहे, रमा मुलीचं नाव आहे, नागपूर हे जिल्ह्याचं नाव आहे, घार हे एका पक्षाचं नाव आहे, गोदावरी हे एका नदीचं नाव आहे, कमळ हे एका फुलाचं नाव आहे, सितार हे एका वाद्याचं नाव आहे, हात हे एका अवयवाचं नाव आहे. तसंच हत्ती हे एका प्राण्याचं नाव आहे, हिवाळा हे काय हे एका ऋतूचं नाव आहे, लाटणे हे एका वस्तूचं नाव आहे, बस हे एका वाहनाचं नाव आहे, मका हे एका धान्याचं नाव आहे, भारत हे एका देशाचं नाव आहे, चुका हे एका भाजीचं किंवा पालेभाजीचं नाव आहे, टरबूज हे एका फळाचं नाव आहे, शिवाजी हे एका राजाचं नाव आहे, शिवाजी हायस्कूल हे एका शाळेचं नाव आहे, वड हे काय हे एका झाडाचं नाव. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला याची सांगता येतील. आता आपण काही वाक्य उदाहरण म्हणून घेऊयात आणि या वाक्यांमध्ये काही नाम आलेले आहेत, ते कोणत्या प्रकारचे नाम आहेत ते आपण ओळखूयात. पहिलं उदाहरण आहे, पोपट हा एक पक्षी आहे. याच्यामध्ये आता पहा, पोपट आणि पक्षी ही दोन नावं आलेली आहेत. पोपट हे काय आहे, एका पर्सनल एका विशिष्ट पक्ष्याचं नाव आलेलं आहे आणि पक्षी हे काय आहे, सर्व जातीचा बोध करणारा आहे. म्हणून पोपट हे इथं काय आहे, विशेष नाम आहे आणि पक्षी हे इथे काय आहे, सामान्य नाम. आता अमेरिका हा एक देश आहे. आता याच्यामध्ये अमेरिका आणि देश आलेला आहे. अमेरिका हे एका देशाचं नाव आहे आणि देश हे बऱ्याच देशांसाठी वापरलं जातं, म्हणून देश हे काय आहे, सामान्य नाम आहे आणि अमेरिका हे काय आहे, विशेष नाम आहे. याच्यानंतर सिंह हा जंगलाचा राजा आहे. याच्यामध्ये सिंह, जंगल आणि राजा तीन नावं आलेली आहेत. आता ह्या तीन नामामध्ये काय आहे, सिंह काय आहे, एका विशिष्ट प्राण्याचं नाव आहे म्हणून ते विशेष नाव आहे आणि जंगल आणि राजा हे काय आहे, सामान्य नाम म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यात गहू येतो. याच्यामध्ये पहा, हिवाळा हा ऋतू आहे आणि ऋतूंमधला हिवाळा एक पर्टिक्युलर ऋतू आहे आणि गहू हे सुद्धा धान्यामधलं एक पर्टिक्युलर किंवा विशिष्ट असं नाव आहे, धान्य आहे. तर मग आपण हिवाळा आणि गहू हे दोन्ही सुद्धा काय होणार आहे, विशेष नाम म्हणून ओळखले जाणार. मी कढईत भाजी केली. आता मग इथे कढई आणि भाजी ही दोन नामं आलेली. आता कढई ही वस्तूंमधली एक विशिष्ट वस्तू आहे
आणि भाजी हे काय आहे, समूहदर्शक किंवा एका जातीचा बोध करणारा नाम आहे. म्हणून कढई हे इथं विशेष नाम आहे आणि भाजी हे काय आहे, सामान्य नाम. आज आपण विशेष नाम याविषयीचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित आणि लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.